नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये। तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खानदेशी पद्धतीने बनवा ओल्या तूर व वांगींची भाजी, म्हणजेच तुरीच्या शेंगांची भाजी। या शेंगा तुम्हाला फक्त थंडीमध्ये बघायला मिळतील, नाहीतर ही भाजी तुरीची डाळ किंवा वांगे याच्यामध्येच बनवली जाते। तुरीच्या शेंगांचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हिला डायरेक्ट वाफवून खाऊ शकता किंवा याचा ठेचाही बनवला जातो किंवा ही भाजी लाल मसाल्यामध्ये सुद्धा बनवली जाते। आज आपण बनवूया हिरव्या मसाल्यामध्ये तुरीच्या शेंगांची व वांग्याची भाजी। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ। तुरीच्या शेंगा बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो शेंगा घेतल्या आहे। शेंगा अशा पद्धतीने सोलून घ्यायच्या आहे व त्यातील दाणे काढून घ्यायचे आहे। अर्धा किलो शेंगांमधून साधारणतः एवढे तुरीचे दाणे निघाले आहेत। त्याचबरोबर इथे मी पाव किलो वांगे घेतले आहे। तुरीच्या दाण्यांमध्ये वांगे टाकल्यानंतर ह्या भाजीची चव जरा वेगळीच लागते। तर इथे आपण पाव किलो वांगे बारीक कट करून पाण्यामध्ये ठेवले आहे, जेणेकरून ते काळे पडू नये त्यामुळे। व तुरीचे दाणे त्यामध्ये टाकून एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आहे। त्यानंतरला कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून तुरीचे दाणे व वांगे त्याचबरोबर एक टमाटर त्यामध्ये कट करून टाकायचा आहे व 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे। शिजवून झाल्यानंतर पळीच्या सहाय्याने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करूया। त्यासाठी एका पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा चमचा जिरं, 1 छोटा चमचा हळद व 1 चमचा मीठ घेऊन थोडासा कोथिंबीर त्यामध्ये टाकायचा आहे व थोडंसं पाणी टाकून मसाला वाटून घ्यायचा आहे। मसाला थोडा जाडसर वाटायचा आहे। तर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घ्यायचा आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून परतवून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतरच तूर आणि वांग्याचं मिश्रण त्यामध्ये टाकून एकजीव करायचं आहे। 2 मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवून भाजी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। इथे जास्त भाजी शिजवायची गरज पडणार नाही, कारण आपण कुकरमध्येच ऑलरेडी भाजी शिजवून घेतलेली आहे व 1 उकळ आल्यानंतर भाजी तयार झाली असं समजावं। या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी खानदेशी पद्धतीने बनवा वांगे व ओल्या तूरची भाजी। जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन।